नमस्कार. जगन्नाथपुरीच्या या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरीमधील प्रसिद्ध अशा लोकल ठिकाणांना भेट देणार आहोत. आपल्या गुगल क्रोम ब्राउझरवर bookodisha.com असे टाईप करा. ओरिसा टुरिझमची वेबसाईट उघडेल. साइटवरील पॅकेजेस या टॅबवर क्लिक करा. येथे टूर टाईपमध्ये लोकल साइटसीइंग आणि लोकेशनमध्ये पुरी असे सिलेक्ट करून सर्च टॅबवर क्लिक करा. आपल्या आवडीची टूर सिलेक्ट करा. टूरची सर्व माहिती, इन्क्लुजन, एक्सक्लुजन, टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घ्या. आपली डेट, तिकीट संख्या टाकून बुक नाउ टॅब दाबा. आता आपले पर्सनल डिटेल्स भरा आणि पेमेंट करा. आपल्या ईमेलवर आपली तिकीट येऊन जातात. आपण ही टूर ऑफलाईन देखील बुक करू शकता. यासाठी आपणाला ओरिसा टुरिझमच्या पुरी ऑफिसमध्ये यावे लागेल. हे ऑफिस पुरीच्या ब्लू बीचच्या लगत आहे. ही टूर आपण OTDCच्या माध्यमातून अत्यंत किफायतशीरपणे करू शकता. आम्ही आमची तिकिटे ऑफलाईन पद्धतीने बुक केली आणि दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे साईट सीइंग करण्यासाठी आम्ही निघालो. साइट सीइंगची बस सकाळी 6:30 वाजता पंथनिवासपुरी येथून निघते. आम्ही वेळे अगोदरच OTDCच्या बुकिंग ऑफिसमध्ये रिपोर्टिंग केले. आज आपण गोनार्कमध्ये सूर्यमंदिर पाहण्यासाठी जात आहोत आणि यासाठी आपण बुक केली आहे ती OTDCची बस आणि या बसच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण टूर करणार आहोत. आम्ही आमच्या तिकीट नंबरप्रमाणे आसनस्थ झालो आणि लगेचच गाईडने आम्हाला टूर संबंधी माहिती देण्यासाठी सुरुवात केली. कोणार्क, धौली, लिंगराज, उदयगिरी, खंडगिरी, नंदनकानन, रामचंडी, चंद्रभागा, सैंडर म्यूजियम, ये बहुत आइटनरी, बहुत बड़ा आइटनरी है. थोड्याच वेळात आम्ही आमचे पहिले डेस्टिनेशन धौलीगिरी या ठिकाणी येऊन पोहोचलो. या ठिकाणाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. याच ठिकाणी सम्राट अशोकांचे ऐतिहासिक कलिंगचे युद्ध झाले होते. सम्राट अशोकांचे अनेक शिलालेख या ठिकाणी उपलब्ध आहेत.
1970 साली या ठिकाणी एक शांतीस्तूप बांधण्यात आले आहे आणि हे शांतीस्तूप पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. शांतीस्तूप पाहून झाल्यानंतर आम्ही भुवनेश्वर मधील दुसरे ठिकाण लिंगराज मंदिर पाहण्यासाठी निघालो. अकराव्या शतकात सोमवंशी राजा जाजती यांनी हे मंदिर बांधले होते. या ठिकाणी शिव आणि विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते. मुख्य मंदिर सुमारे 55 मीटर उंच असून परिसरात इतरही 50 मंदिरे आहेत. लिंगराज मंदिर पाहून झाल्यानंतर आमची गाडी नंदनकानन या झूच्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचली. OTDC बसचे गाईड आमच्या सोबत असल्यामुळे तिकीट घेणे, लाईनला लागणे असा प्रकार आम्हाला करावा लागला नाही. याचे सर्व व्यवस्थापन OTDCने केले होते, म्हणून आम्ही लागलीच झू मध्ये प्रवेश केला. या झूच्या एंट्रीलाच सुंदर असा कारंजा आहे. हे प्राणी संग्रहालय भुवनेश्वर मध्ये जवळपास 1100 एकर मध्ये वसवण्यात आलेले आहे. या प्राणी संग्रहालयात जवळपास 1660 प्रकारचे प्राणी संरक्षित केलेले आहेत. लहान मुलांची तर या ठिकाणी पर्वणीच होती. कधी न पाहिलेले प्राणी विश्व त्यांच्या नजरेला आज दिसणार होते. कोर एरियामध्ये जाण्यासाठी स्पेशल अशा वाहनांची सोय या ठिकाणी केलेली आहे. बॅटरीच्या गाड्या आपणाला जंगल सफारीच्या बस पर्यंत घेऊन जातात. आम्ही गाडीमध्ये बसलो आणि कोर एरियामध्ये आमचा प्रवास सुरू झाला. नमस्कार, एशियामधील सर्वात मोठ्या झू मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता नंदनकानन झू मध्ये बस सफारी करण्यासाठी जात आहोत आणि ही जी AC बस आहे, या AC बस मध्ये आपण सर्वजण स्वार झालेलो आहोत आणि ही बस आता चालू झालेली आहे आणि आपण बंगाल टायगर आणि इतर सारे प्राणी या टूरच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर
सुरुवात करूया. बोर एरियाला डबल डोअर लॉकिंगची सिस्टम आहे, जेणेकरून कोणताही प्राणी बाहेर येऊ नये. बोर एरियामध्ये एका वळणावर आमची गाडी थांबली आणि बऱ्याच जणांना धडकी भरली, कारण 2 विशाल असे सिंह आमच्या गाडी समोर उभे होते. हे सिंह पाहून लहान मुलांनी गाडीमध्ये एकच हो हल्ला केला. ड्रायव्हर गाडी मागे घेत होते आणि वनराज आमच्या दिशेने IT मध्ये चालत होते. मुक्त संचार करणारे विशाल असे सिंह आम्ही एवढ्या जवळून पहिल्यांदाच पाहत होतो. मोठ्या उत्सुकतेने आम्ही पुढच्या दिशेने जात होतो. मनात कौतूहल होत होते की आता पुढे काय. प्रवेशद्वाराजवळच एक अस्वल आमच्या स्वागतासाठी वाट पाहत होते असे वाटले. एवढ्या संख्येने हरणाचा कळप पाहण्याचा आमचा हा पहिलाच प्रसंग. मुले तर एकदम हरवून गेली होती. बोर एरियामधील जंगल सफारीनंतर आम्ही पुन्हा एकदा प्राणी संग्रहालयातील इतर प्राणी पाहण्यासाठी गाडी पकडली.
पर्यटक झू पाहण्यासाठी आले होते. शक्य तेवढे प्राणी पाहून आम्ही पुनश्च प्रवेशद्वारावर आलो आणि येथील सुंदर अशा रेस्टॉरंटमध्ये जेवण करून कोणार्कच्या सूर्य मंदिराकडे प्रस्थान केले. भगवान सूर्यदेवाला समर्पित असणारे सूर्य मंदिर ओरिसाच्या कोणार्कमध्ये स्थित आहे. 13व्या शतकात राजा नरसिंह देवाने हे मंदिर बांधले होते. हे मंदिर युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साइटमध्ये समाविष्ट आहे. भगवान श्रीकृष्णांचा मुलगा सांबाला शापामुळे कुष्ठरोगाचा त्रास झाला होता. त्यांनी चंद्रभागा नदीच्या समुद्राच्या संगमावर कोणार्क येथे 12 वर्षाची तपश्चर्या केली. सूर्यदेवाने सांबाचे आजार बरे केले आणि म्हणून सांबाने येथे सूर्याची मूर्तीची स्थापना केली. आपण पुरीमध्ये साईट सीइंग करत असताना कोणार्क या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहोत. पुरीपासून जवळपास 40 किलोमीटरच्या अंतरावर असणारं हे ठिकाण सूर्य मंदिर आणि भगवान सूर्यदेवाला समर्पित आहे. हे जे मंदिर आहे हे एका रथाच्या आकारामध्ये बनवलेलं आहे आणि या ठिकाणी आपण त्या रथाची चाकं पाहू शकता. प्रचंड आकाराची 12 चाके असलेला सूर्यरथ, त्याला जोडलेले 7 घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे. प्राचीन भारताच्या कलात्मक वैभवाचा पुरावा म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. जवळपास 40 एकर परिसरामध्ये विस्तारित असलेले हे मंदिर बांधण्यास 12 वर्षाचा कालावधी लागला होता. या विशाल अद्भुत मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. वाटेत रामचंडी, सँड आर्ट म्युझियम, चंद्रभागा बीच यासारख्या ठिकाणांनाही भेटी दिल्या. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. तुर्तास येथे थांबू. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.